नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे मुंबई तकमध्ये। अजित पवारांच्या निधनानंतर बारामतीची जी विधानसभेची जागा आहे ती रिक्त झालेली आहे। या जागेवर कोण निवडणूक लढवणार असा प्रश्न होता। आता सुनेत्रा पवार ही पोटनिवडणूक लढवणार आहेत आणि बारामतीमध्ये ते उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। पुढच्या काही दिवसांमध्ये सुनेत्रा पवार हा अर्ज दाखल करणार आहेत। पण अजित पवारांचं निधन झाल्यानंतर ही जी निवडणूक आहे ती बिनविरोध व्हावी अशी सगळ्यांची इच्छा होती। अर्थात राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून सुद्धा सांगण्यात आलं होतं की इथे कुठलाही उमेदवार हे देण्यात येणार नाहीये। याआधी सुद्धा बघितलं तर अजित पवारांच्या विरोधात युगेंद्र पवार यांनी निवडणूक लढवली होती, परंतु अजितदादांच्या जाण्यानंतर ही जागा बिनविरोध व्हावी आणि तिथनं सुनेत्रा पवार या निवडून याव्यात अशी इच्छा व्यक्त करण्यात आली होती। आणि त्यामुळेच शरद पवारांच्या पक्षाकडून सुद्धा हे सातत्याने सांगण्यात आलं होतं की ते कुठलाही उमेदवार या जागेवर देणार नाहीत। पण काँग्रेसकडून काही उमेदवारांची चाचपणी सुरू होती, काही नेत्यांच्या अनेक प्रतिक्रिया सुद्धा समोर येत होत्या। या सगळ्यामध्ये आता ही बिनविरोध सध्या तरी ही निवडणूक सध्या तरी बिनविरोध होणार आहे असं चित्र दिसत नाहीये। कारण अर्ज भरायच्या पहिल्याच दिवशी 3 उमेदवारांनी अर्ज दाखल केलेले आहेत। अर्थात हे तीनही उमेदवार हे बारामतीचे नाहीयेत, बारामतीच्या बाहेरचे हे तीनही उमेदवार आहेत, कुठल्याही मोठ्या पक्षाचे उमेदवार नाहीयेत, पण यांनी आता हे उमेदवारी अर्ज भरलेला आहे। आता आपल्याला पाहावं लागणार आहे की पुढच्या काळात सुद्धा कोणी उमेदवारी अर्ज भरताय का, ही उमेदवारी नेमके कोण आहेत हे आपल्याला जाणून घ्यायचंच आहे। आणि त्याचबरोबर यापैकी काही उमेदवारांनी अजित पवारांच्या संदर्भातनं त्यांचा जे अपघाती की घातपात आहे याच्या संदर्भात जी शंका उपस्थित केली जाते त्याच्यावर सुद्धा त्यांनी वक्तव्य केलेले आहे। तर हे जे 3 उमेदवार आहेत ते जसं मी सुरुवातीला म्हटलं की वेगवेगळ्या भागांमधनं हे उमेदवार येतात आणि त्यांनी ही उमेदवारी अर्ज दाखल केलेली आहे। याच्यामध्ये आपण जर बघितलं तर जत तालुक्यातल्या सतीश कृष्ण कदम यांनी हिंदुस्थान जनता पार्टीकडनं उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। सातारा इथल्या सागर शरद भिसे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। तर सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोल्याचे राघू घुटुकडे यांनी न्यूज राष्ट्रीय समाज पार्टीच्या वतीने हा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। त्यामुळे हे 3 उमेदवार आहेत ज्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। 2 जे उमेदवार आहेत ते वेगवेगळ्या पक्षांचे उमेदवार आहेत आणि एक अपक्ष म्हणून त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत। आता जे सागर भिसे आहेत जनपरिवर्तन युवा शक्ती महासंघाचे संस्थापक आहेत, तर त्यांनी याच्या सगळ्या संदर्भातली एक प्रतिक्रिया दिलेली आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की अजित पवार यांच्या अपघात की घातपात याचा स्पष्ट खुलासा होणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि जोपर्यंत या घटनेबाबत सत्य समोर येत नाही तोपर्यंत बारामतीची निवडणूक बिनविरोध होऊ देणार नाही असा इशारा त्यांनी दिलेला आहे आणि त्यामुळेच त्यांनी हा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। आपण बघतोय की हे 3 उमेदवार आहेत ज्यांनी पहिल्याच दिवशी हा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। आता यानंतर अर्थात उमेदवारी अर्ज मागे घेण्याची सुद्धा तारीख असते, त्यावेळेस हे उमेदवारी अर्ज मागे घेत आहेत का हे सुद्धा पाहावं लागणार आहे। आपण बघितलं तर वेगवेगळे जे नेते आहेत ते सुद्धा याच्या संदर्भातल्या जे वक्तव्य करताना आपल्याला पाहायला मिळाले होते। त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणार की इथे निवडणूक लागणार हा सगळा प्रश्न होता। पण सध्या या 3 उमेदवारांनी अर्ज भरल्यामुळे ही निवडणूक सध्या तरी बिनविरोध होती असं चित्र इथे उभं राहत नाहीये। जर उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले तर मात्र ही कदाचित निवडणूक बिनविरोध होऊ शकते। त्यामुळे आपल्याला पाहावं लागेल की आता त्या तारखेपर्यंत नेमकं काय होते। आणखी काही उमेदवार आहेत ते याच्यामध्ये उमेदवारी अर्ज दाखल करतात का, कारण लक्ष्मण हाके हे सातत्याने म्हणतात की पवार कुटुंबियांनीच जेव्हा अजित पवारांचं निधन झालं त्यानंतर दुसऱ्या दिवशीच विलिनीकरण असेल किंवा सुनेत्रा पवार यांनी शपथविधी घेतला होता, त्यामुळे त्यांनी अशा पद्धतीचं राजकारण करत असतील तर आम्ही उमेदवार का द्यायचा नाही असा प्रश्न सुद्धा लक्ष्मण हाके यांनी सातत्याने विचारला होता। ते तिथे अनेक बैठका सुद्धा घेत होते, त्यामुळे लक्ष्मण हाके सुद्धा स्वतः मैदानात उतरतात की ते उमेदवार देतात हे सुद्धा पाहावं लागणार आहे। त्यामुळे अनेक गोष्टी या सगळ्यामध्ये घडणार आहेत। पण या 3 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे सध्या तरी बारामतीची निवडणूक ही बिनविरोध होईल असं चित्र तरी दिसत नाहीये। तुम्हाला या सगळ्या संदर्भात काय वाटतं? तुम्हाला वाटतं का ही निवडणूक बिनविरोध व्हावी? तुमची मतं काय आहेत हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि मुंबई तकला सबस्क्राईब केलं नसेल ते सुद्धा करा। धन्यवाद।